गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू माय चॅनल। तर हा आपला फर्स्ट यूट्यूबचा व्हिडिओ आहे आणि मी फर्स्ट टाइम असं स्वतः बोलून हा व्हिडिओ बनवणार आहे। तर जर काही चुकलं वगैरे तर प्लीज समजून घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे आपल्या टायटल वरून समजलंच असेल आणि हे लोकेशन कोणतं आहे, काय आहे आणि काय काय मजा केली आम्ही आणि तुम्ही इथे जाऊ शकता। मी त्याबद्दल त्या लोकेशन बद्दल तुम्हाला सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आपला व्हिडिओ एंड पर्यंत आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि तुम्हालाही जर फिरायला जायचं असेल तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत तर तुम्ही त्या फ्रेंड्सलाही हा व्हिडिओ शेअर करू शकता। तर आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला। माझा आजचा आउटफिट स्वेटशर्ट आणि जीन्स असं मी केला होता कारण की बाहेर खूप जास्त थंडी आहे। पटकन थोडंसं चहा बिस्किट खातीये कारण की खूप जास्त लेट झालंय मला आणि म्हणजे आधी खूप जास्त टाइम होता पण आता लेट झालंय। सो यस गाईज, मी रेडी झाली आहे आणि आता मी निघाली आहे पटकन कारण की खूप जास्त लेट झालंय। सो या छान रेडी होऊन मी निघाले रूममधून आणि बस पकडली कारण की माझ्या फॅमिलीमधले मला थोडंसं रोडमध्ये येणार होते न्यायला। सो मग मी तिथे पोहोचले आणि बघितलं तर तिथे खूप जास्त गर्दी होती। ही गर्दी कशाची होती आणि काय झालं होतं हे तर मला अजून कळलं नाही। मला असं वाटत होतं की काही ॲक्सिडेंट वगैरे झालाय की काय किंवा काही भांडणं वगैरे असं, पण तसं काहीच नव्हतं। इथेही खूप लोक जमा होतीत आणि मग मी तिथे जाऊन थांबलेले पण मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत, त्याच्यामुळे मग स्टॉल गुंडाळला आणि मग ते थोड्याच वेळात आले आणि मग मी गाडीत बसून आम्ही निघालो। तर आमची खूप लोक होती, आम्ही एका गाडीत होतो आणि बाकीचे दुसऱ्या गाडीत होते आणि आमच्या सोबत जास्त करून बच्चे कंपनीच होती, खूप जास्त, कारण की त्यांनाच फिरायला लागतं आणि आमच्यात खूप आहेत बच्चे कंपनी। सो मग मस्तपैकी आम्ही निघालो होतो आणि छान प्रवास करत आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलो। पण तिथे गेल्यावरती सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागलेली आणि हा छोटूसा होता तो इतका भारी होता आणि त्याच्यासोबतच मी जास्त वेळ होते। तर घरच्यांनी मिसळ बनवून आणलेली आणि मग तिथे एक डॅम होता, त्याच्या शेजारीच आम्ही पहिल्यांदा पेटपूजा केली आणि मग डॅम बघायला गेलो। तर इतका सुंदर असा डॅम आहे आणि याचं नाव आहे हडशी डॅम। तर हडशी हे एक गाव आहे जे की मुळशी म्हणजेच पुण्यामध्येच येतं। प्रॉपर पुण्यातून आपण 2 तासात इथे पोहोचू शकतो आणि खरंच खूप सुंदर आहे आणि पुढे तुम्ही बघाच आणखीन काय काय आहे ते खूप इंटरेस्टिंग असं आहे। या डॅमवरती बोटिंगही होतं की जिथे 100 रुपये पर हेड असं होतं, तर तिथे आम्ही नाही केली आणि पुढे गेलो तर मेन हडशी गावात आलो जिथून 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त। तिथे तुम्हाला पार्किंगसाठी ही खूप छान अशी जागा आहे। गाडी पार्क करून आम्ही पुढे निघालो आणि पुढे मंदिर आहे एक, ज्याचा सराउंडिंग एरिया बघूनच अक्षरशः खूप सुंदर वाटतं कारण की खूप मोठा एरिया आहे आणि मंदिरही खूप मोठं आहे। हे सगळं एका डोंगरावरती आहे त्याच्यामुळे इथला एरिया खूप मोठा आहे आणि इथे त्यांनी नेचर आणि डेव्हलपमेंट खरंच खूप सुंदर केली आहे। मी तुम्हाला याचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये नीट मेन्शन करेन, तुम्ही तिथे बघून जाऊ शकता। आम्ही मंदिरात गेलो आणि हे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि याची मूर्ती बघून तर अक्षरशः तुम्ही प्रसन्न व्हाल, इतकी सुंदर मूर्ती आहे यांची। खरंच खूप छान आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावरती। मी पहिल्यांदाच आले इथे आणि इथे त्यांनी कमळाची वगैरे झाडं, खूप फुलांची झाडं आहेत आणि खूप सुंदर आहे। तिथूनच बाहेर आलं की एक गणपतीचंही मंदिर आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती खरंच खूप सुंदर मूर्ती आहे। मंदिरातून बाहेर आलो की समोरच संत दर्शन असं एक म्युझियम आहे जिथे विविध संतांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि आधीच्या काळात म्हणजे संतांच्या जीवनातील घडलेल्या ज्या कथा आहेत त्यांचं इथे मूर्ती रूपात आपल्याला बघायला भेटतात त्या, आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे बघण्यासाठी। हे म्युझियम बघून झाल्यावर इथे शेजारीच व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर असं नावाचं पार्क आहे की जिथे लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांनाच ॲडव्हेंचरस गेम्स खेळण्यासाठी भरपूर काही अवेलेबल आहे। त्याच्या प्राइजेस पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत। तिथे आधी तिकीट काढायला लागतं आणि प्रत्येक गेमची वेगवेगळी प्राइस आहे, तर ते तुम्ही बघा नक्की। तर आम्ही इथे रोप कोर्स केला होता कारण की मी हे खूप बघितलं होतं आणि हे खरंच खूप ॲडव्हेंचरस आहे आणि तुम्ही माझी रिॲक्शन बघूच शकता। मी जाण्याआधीच खूप जास्त घाबरले होते कारण की बॅलन्स करून जायचं होतं आपल्याला आणि हे पूर्ण रो होती
जी की वेगवेगळ्या टूल्सनी होती आणि ते आपल्याला सगळं पार करायचं होतं. आणि मला इतकी भीती वाटत होती सिरियसली. मी पहिल्यांदा जाताना मला काहीच नाही वाटलं, कारण की बघून असं खूप छान वाटत होतं. ॲडव्हेंचरस आहे, भारी आहे, मी केलं नाही आहे कधी, पण खरंच खूप अवघड होतं. वाट लागली होती माझी हे करताना. मला ना खतरो के खिलाडीवाला आठवत होतं सगळं हे करत असताना. तर आम्ही कसं तरी पार केलं आणि हे आठवणीत राहणार आहे माझ्या. तर आम्ही खूप मस्त मजा केली आणि तिथेच लहान मुलांनाही खूप साऱ्या गेम्स आहेत तिथे खेळायला. तर आमच्यातल्या लहान मुलांनीही त्यांचे चूज केले होते जे हवेत ते. आणि एकदम लहान मुलांसाठी पण खूप गेम्स आहेत इथे. फ्रॉग राईड, स्काय सायकलिंग, झिप लाईन, क्लाइम्बिंग वॉल, रोप कोर्स, मेल्टडाऊन, बुल राईड आणि व्हर्च्युअल रियालिटी अशा बऱ्याच साऱ्या गेम्स आहेत. इथे तुम्हाला हव्या त्या गेम्स भेटतील आणि खरंच खूप सुंदर आहे. आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं इथे. आणि आमच्या मुलांचे तुम्ही रिॲक्शन्स बघा. कसं वाटलं तुम्हाला फिरून? एकदम मस्त, छान, खूप आनंद झाला. त्यानंतर मग चहा वगैरे घेतला आणि इथे खायलाही तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत. तुम्ही घरूनही घेऊन जाऊ शकता. आणि खूप सुंदर असं इथलं नेचर आहे आणि खरंच खूप छान आहे. फॅमिलीसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे हा. तर आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला पुण्यामध्ये पोचायला अंधार झाला होता आणि थोडीशी भूक पण लागली होती. त्याच्यामुळे मग मस्तपैकी आम्ही बसलो आणि थंडी तर इतकी भयंकर वाजत होती. ही मांजर आमच्या इथे येऊन बसली होती आणि आम्ही इथे पाणीपुरी खायला आलो होतो. सो मस्तपैकी छान पाणीपुरी खाल्ली आहे थंडीमध्ये गरम गरम. सो तिथून मग छान पाणीपुरी खाल्ली आणि मग मला सोडलं त्यांनी माझ्या इथे. तर मी आत्ताच घरी आली आणि खूप जास्त कंटाळली आता. आणि तुम्ही बघितलंच असेल की काय 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 एन्जॉय केलंय आम्ही. तर खूप मस्त मजा आली आहे सगळ्यांनाच. आणि तुम्हालाही जर फिरायला जायचं असेल कुठे तर हे लोकेशन बेस्ट लोकेशन आहे. आणि सगळ्यांनाच, लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांच खूप जास्त एन्जॉय करू शकतात या इथे. तर तुम्हीही जावा, तुम्हीही एन्जॉय करा. आणि सगळे डिटेल्स मी दिलेच आहेत तुम्हाला. तर तुम्हीही जाऊन या आणि असेच आपले व्हिडिओज बघण्यासाठी व्लॉग्स बाय ऋतुजा या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनलाही क्लिक करून ठेवा, म्हणजे जसे माझे व्हिडिओज येतील तसे तुम्हाला लगेच समजेल. तर थँक्यू सो मच आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.